नमस्कार मित्रांनो, आज आपण बुद्धिझम फॉर बिगिनर्स या पुस्तकातील अध्याय 12 समजून घेणार आहोत. या अध्यायात आपण जीवनातील पुढचे टप्पे म्हणजेच मन कसं सुधारत जातं आणि शेवटी पूर्ण शांतता कशी मिळते हे सोप्या भाषेत समजून घेऊ. शांतपणे ऐका आणि आपल्या जीवनाशी जोडून पहा. आपण सगळे आयुष्यात काही ना काही तणाव, राग, मत्सर आणि अस्वस्थता अनुभवतो. पण कल्पना कर, जर हे सगळं पूर्णपणे संपलं तर? मन पूर्ण शांत, हलकं आणि स्थिर झालं तर? अशा अवस्थेला निर्वाण असं म्हटलं जातं. ज्या व्यक्तीने आपल्या मनातील राग, लोभ, मत्सर, अहंकार आणि अज्ञान पूर्णपणे दूर केलं आहे, त्या व्यक्तीला अरहंत म्हणतात. अशा व्यक्तीला पुन्हा पुन्हा दुःखाच्या चक्रात अडकावं लागत नाही. उदाहरण बघ, जॉबमध्ये कोणीतरी तुझ्यावर टीका केली तर लगेच राग येतो. पण जर तुझं मन पूर्ण शांत असेल तर तू त्याला वेगळ्या नजरेने बघशील. तू डिस्टर्ब होणार नाहीस. हेच शांततेचं पातळी आहे. निर्वाण म्हणजे बाहेरचं काही बदलणं नाही, तर आतून पूर्ण शांत होणं. जेव्हा मनात गोंधळ नसतो तेव्हा जीवन खूप हलकं वाटतं. निर्वाण ही मोठी अवस्था आहे, पण त्याही पुढे एक अवस्था आहे, पूर्ण जागरूकता, ज्याला बुद्धत्व म्हणतात. यामध्ये फक्त स्वतःचं दुःख संपवणं नाही, तर इतरांसाठीही पूर्णपणे उपयोगी होणं आहे. अशा व्यक्तीचं मन पूर्ण स्वच्छ असतं आणि त्याच्यात खूप दया, प्रेम आणि समज असते. उदाहरण, तू स्वतः स्ट्रेस फ्री आहेस हे चांगलं आहे, पण तू इतरांचाही स्ट्रेस कमी करू शकतोस हे अजून मोठं आहे. जसं एखादा लीडर स्वतःचं काम चांगलं करतो आणि टीमला पण गाईड करतो, तसंच पूर्ण जागरूक व्यक्ती स्वतः शांत असते आणि इतरांनाही मदत करते. आता एक सुंदर विचार, काही लोक फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगतात. अशा व्यक्तीला बोधिसत्व म्हणतात. बोधिसत्व म्हणजे मी फक्त माझं भलं नाही तर सगळ्यांचं भलं व्हावं असा विचार करणारी व्यक्ती. उदाहरण, तू जॉबमध्ये आहेस. तू फक्त तुझं काम करून थांबत नाहीस तर इतरांना मदत करतोस. त्यांना शिकवतोस. त्यामुळे सगळ्यांचं काम सुधारतं. कुटुंबात तू फक्त स्वतःचा विचार करत नाहीस तर सगळ्यांच्या आनंदाचा विचार करतोस. हा विचार खूप पॉवरफुल आहे, कारण जेव्हा तू इतरांसाठी विचार करतोस, तेव्हा तुझं मन आपोआप मोठं होतं आणि तुझं दुःख कमी होतं. या सगळ्या मार्गात एक महत्त्वाची गोष्ट आहे, समज. जेव्हा आपल्याला गोष्टींचं खरं स्वरूप समजतं, तेव्हा आपण चुकीच्या विचारातून बाहेर पडतो. उदाहरण, तू एखाद्या व्यक्तीवर रागावतोस कारण तुला वाटतं की तो नेहमीच तसाच आहे. पण जर तू समजलास की लोक बदलतात, परिस्थिती बदलते, तर तुझा राग कमी होईल. हीच खरी समज, गोष्टी जशा आहेत तशा पाहणं. मित्रासारखं सांगतो, हळूहळू स्वतःला सुधार, शांत राहायला शिक, इतरांसाठी चांगलं कर आणि गोष्टींचं खरं स्वरूप समजून घे. हळूहळू तू पुढे जात राहशील. हा मार्ग एकदम पूर्ण होत नाही. हा एक प्रवास आहे. रोज थोडं सुधारत गेलास तर मोठा बदल होतो. शेवटी, शांत मन, चांगले विचार आणि इतरांसाठी प्रेम हेच खरं सुख आहे. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा